नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आदिवासी विभागात जी चौकीदाराची भरती निघालेली आहे त्याचा पगार किती असणार आहे, तुमचं ग्रॉस इन्कम किती बनणार आहे आणि तुम्हाला इन हँड सॅलरी किती मिळणार आहे याविषयी डिस्कस करू. तसेच सुट्ट्या किती असणार आहे हे पण डिस्कस करूया. तर सर्वप्रथम तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की ही ग्रुप डीची पोस्ट आहे आणि याची बेसिक सॅलरी असणार आहे 15,000 रुपये. आणि 15,000 रुपयामध्ये इतर कोणकोणते भत्ते अलाउन्स असेल आणि सिटीनुसार तुम्हाला किती सॅलरी मिळेल याची आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेऊया. तत्पूर्वी सांगून देतो, चौकीदार या पदासाठी जी भरती आहे ती प्रत्येक जिल्हावाईज असणार आहे. तुम्ही रिस्पेक्टिव्ह जिल्ह्यामधून फॉर्म भरलेलाच असेल. त्याला क्वालिफिकेशन 10वी पास पाहिजे होतं. आपण फ्युचरमध्ये सुद्धा एक पूर्ण शृंखला घेऊन येणार आहोत. त्यात पूर्ण सिलेबस कवर करू. मराठी, इंग्रजी, GK आणि मॅथ्स, रिजनिंग पूर्ण सिलेबस कवर करू. एक्झाम पॅटर्न कसा असेल त्यानुसार. तर ग्रुप डी कॅटेगरीची पोस्ट आहे. सिक्युरिटी आणि सर्वेलन्स तुमचं काम असणार आहे. म्हणजे देखरेख करणं, गेटवर एंट्री करणे, जे आदिवासी विभागाचं जे काही हॉस्टेल असतात तर तिथे तुम्हाला गस्त घालणे वगैरे, आणि शिफ्ट वाईज ड्युटी असणार आहे. 8 तासाची जवळपास शिफ्ट असते. आपली शिफ्ट झाली की तुम्हाला तुमचा रिलीवर येईल. तर गव्हर्मेंट जॉब असल्यामुळे काही खूप टेन्शनवाला जॉब नाही आहे. ठीक आहे. तर चला आता सॅलरीचं बायफॅग्रेशन जरा चेक करूया. सगळ्यात पहिले म्हणजे बेसिक पे तुम्हाला असणार आहे 15,000. या 15,000वर जवळजवळ आता महाराष्ट्र शासनामध्ये 55% DA सुरू आहे, म्हणजे डिअरनेस अलाउन्स म्हणजेच महागाई भत्ता. तो जर 55% काढला तर 8,250 रुपये होतात. एक HRA मिळत असते, म्हणजे हाऊस रेंट अलाउन्स, घर भाडे भत्ता. हा असतो एकदम गावखेड्यामध्ये 8%, थोड्या मोठ्या सिटीमध्ये असतो 16%, आणि मुंबई पुणेसारख्या मोठ्या शहरामध्ये असतो 24%. ते एक पकडून चाला तुम्ही 8%, म्हणजे 1,200 रुपये हा मिळणार आहे तुम्हाला. हा बेसिक पेच्या 8% असतो. त्याच्यानंतर अदर अलाउन्स मिळतात. जसं तुमची नाईट शिफ्ट असेल तर रात्रपाळी भत्ता असतो, किंवा ड्रेससाठी असते, 6 महिन्यातून एकदा मिळत असते, धुलाई भत्ता वगैरे, किंवा चौकीदारासाठी काही टार्चचे सेल असतात, सायकल असते, यासाठी सुद्धा भत्ते दिले जातात. तर इस्टिमेट तुमची ग्रॉस सॅलरी असेल 25,000 ते 28,000च्या दरम्यान. 25,000 ते 28,000च्या दरम्यान तुम्हाला सॅलरी मिळणार आहे. आणि इन हँड सॅलरी म्हणजे त्याच्यात तुमचं 10% NPS कटेल. आता स्टेट गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा NPS कटणार आहे. ते 10% NPS जर काटलं तर 22,500 ते 26,500 इतकी सॅलरी तुमच्या हातात मिळणार आहे, म्हणजे बँक अकाउंटमध्ये क्रेडिट होईल. तर तेच बघू शकता तुम्ही, सगळं मी बायफॅग्रेशन व्यवस्थितपणे मांडलेलं आहे. तर मित्रांनो, बरेच सारे विद्यार्थी आहे जे MPSCचा वगैरे अभ्यास करत आहे, कुणी पोलीस भरती करत आहे. तर ते दुविधेमध्ये असतील की हा फॉर्म भरला तर पोस्ट अभ्यास करायचा की नाही करायचा. मित्रांनो, बरेच सारे जे लोक आहेत हा फॉर्म भरलेला नाही आहे. ज्यांची परिस्थिती जरा गरीब आहे त्यांनी हा फॉर्म अवश्य भरा. पोस्ट क्रॅक झाल्यास डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये जा आणि जॉईन पण करून घ्या. जर इन केस तुमचं सिलेक्शन झालं तर मनात दुविधा ठेवू नका, कारण काम खूप रिलॅक्स आहे. तुम्ही चौकीदार म्हणून असता तर कंटिन्युअस तुम्हाला वर्क इनपुट नसेल. तुम्ही आरामात फोनच्या मार्फत आपला अभ्यास करू शकाल. आणि समोरसुद्धा म्हणजे एक फायनान्शियली इंडिपेंडंट होऊन एकदम रिलॅक्समध्ये अभ्यास करू शकाल. तर ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विभाग चौकीदाराची पूर्ण एक सिरीज घेऊन येणार आहोत. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.